इकडे मी माझा पूर्ण 18 किलोचा जो केक होता तो रेडी करून घेतलेला आणि वेळ आली आता डेकोरेशन करायची. तो माझा जो 2 kgचा केक होता त्याने मला 2 टिअरमध्ये दिलेला, पण मी म्हटलं मॅम पॉसिबल नाही होणार. तर ते मला बोलले बाबा सिंगल लेअरमध्ये दे, पण तू दे. आणि मॅम स्वतः येणार होते डंबोलीवरून घ्यायला, त्यामुळे म्हटलं बनवून टाकू आपण. तर तो पण केक रेडी केला आणि माझे जे बहीण भाऊ केक नेणार होते तर ते पण लगेच मी रेडी करून घेतले आणि तिथे डिझाईन डेकोरेशन करून त्यांना प्रॉपरली लावून दाखवलं. आणि ते नेहमी जातं तर मला काही इतकं टेन्शन नव्हतं. आणि त्यानंतर मी माझी तयारी करायला घेतली. जे स्टँड होते ते प्रॉपर चालत आहेत का नाही चालत आहेत सगळ्या गोष्टी बघितलं, कारण की इन टायमाला आपल्याला कोणताच प्रॉब्लेम नाही पाहिजे. मग काय निघालो आम्ही आमच्या लोकेशनला जायला. आणि मी कधीच घरी डेकोरेशन करत नाही. जिथे मी स्वतः जाईल तिथे तर जे कटआउट्स वगैरे सगळे होतं ते मी लोकेशनला जाऊन करते. कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये सरकतात, डॅमेज होतात, सगळ्या गोष्टी असतात. आणि आता पाऊस पण चालू झाला आहे तर म्हणतात तिकडे जाऊनच मी डिझाईन डेकोरेशन जे काय असेल ते करते. आणि स्टँड वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या. ह्या क्लायंटला पण माझा केक खूप आवडला. आणि ह्याच मॅमनी 5 किलोचा केक 8 किलो होता. आणि मॅमला डिझाईन डेकोरेशन सगळ्या गोष्टी आवडल्या. आणि जो मुलगा होता तो इतका गोड दिसत होता, बेबी बॉय खूप भारी दिसत होता. आणि तुम्हाला कसा वाटला हा केक तर मला नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.